मीरा, मला खरंच कळत नाही तुझ्याशी डील कसं करायचं ते. तू काही बोलणार आहेस का? तुला रिअलायझेशन आहे की तू चुकली आहेस ते? मीरा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अजिबातच नव्हती. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मीरा की तू मंजिरीवर एवढे भयंकर आरोप करशील. मीरा, आजचा दिवस माझ्यासाठी खूप वेदनादायी दिवस आहे. हे एवढं सगळं घडूनही तुला काहीच बोलावंसं वाटत नाहीये. मीरा, तुला मंजिरीची साधी साधी माफी मागावीशी वाटत नाहीये. तू जे आरोप केलेस ना त्याचा फायदा आता मायाला होणार आहे. ती अंबिकाच्या खुनाच्या केसमधून सुटण्याचा प्रयत्न करणार आणि मंजिरी आता अडकणार. ती निर्दोष आहे पण तरी सुद्धा आरोप तर होतीलच ना. बदनामी होणारच आहे. मीरा, तुला काहीच बोलायचं नाहीये? काहीच नाही? बाबा थांबा. बाबा माया माया ऐक ना. माया, हे बघ, माझं चुकलं. मला माफ कर माया. माया प्लीज. मी काय करू? मला तुझं नाव घ्यावं लागलं. मला नव्हतं घ्यायचं पण मी काय करू तू सांग ना. सगळे होते तिथे त्याच्यामुळे मी तुझं नाव घेतलं. माया ऐक ना, चिडू नकोस माझ्यावर. हे बघ, मला कळतंय तुला खूप राग आलाय माझा, पण प्लीज अशी शांत बसू नकोस. बोल ना काहीतरी. ऐक ना अगं, माझ्याकडे खरंच दुसरा पर्याय नव्हता. सगळ्यांसमोर मला तुझं नाव घ्यावं लागलं. माया, तूच सांग. मी खरं बोलले ना? मी एक मिनिट. मी सॉरी. हे बघ, मी खरंच मुद्दाम काही नाही केलं. सॉरी. माय खरंच सॉरी. थँक्यू. खरंच थँक्यू. फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. आज तुम्ही केलेल्या चुकीमुळे पहिल्यांदा मला फायदा झाला. मीरा, असं का वागतेस तू? तुला खरंच वाटतंय तू जे काही करतेस ते बरोबर आहे? की तुझ्या बाबांनी माझ्या आईवर जे आरोप केले त्याला खरं समजून माझ्या आईशी बदला घेतेस? बदला घेत नाही, हेच सत्य. एक दिवस तुम्हालाही कळेल. असं नाही होणार आहे मीरा. आणि तू फक्त आईला नाही तर मला आणि बाबांना सुद्धा हर्ट केलंस. माझं सोड, पण मीरा, बाबा